BCom थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना नमस्कार. मी प्राध्यापक धनंजय पवार. आपण मागच्या व्हिडिओमध्ये आणि ऑडिओमध्ये मानव संसाधन व्यवस्थापन या विषयाच्या पहिल्या प्रकरणाबद्दल चर्चा केलेली आहे, संवाद साधलेला आहे. आज आपण मानव संसाधन नियोजनाचे दुसरे प्रकरण मानव संसाधन नियोजन याबद्दल चर्चा करणार आहोत. मानव संसाधन नियोजनालाच इंग्रजीमध्ये ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग म्हणता येईल. यामध्ये मिनिंग, फोरकास्टिंग, ॲडव्हान्टेजेस, फॅक्टर अफेक्टिंग ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, जॉब डिझाईन, ॲनालिसिस, डिस्क्रिप्शन आणि स्पेशलायझेशन असे मुद्दे आहेत. तर आता मानव संसाधन नियोजन म्हणजे काय आपण बघूया. नियोजन या संज्ञेचा अर्थ जर पाहिला, काय करायचं आहे याचा आगाऊ निर्णय घेणे, ॲडव्हान्समध्ये निर्णय घेणे म्हणजे नियोजन असतं. तर या मानव संसाधनाच्या बाबतीत देखील आगाऊचा निर्णय घेणं, ॲडव्हान्सचा निर्णय घेणं, पूर्वानुमान काढणं म्हणजेच मानव संसाधन नियोजन आहे. मानव संसाधन नियोजन ही व्यवसायातील महत्त्वाची प्रक्रिया आहे. मानव संसाधन नियोजन हे एक व्यवस्थापनाचीच प्रक्रिया आहे. मानव संसाधन नियोजन करणे म्हणजेच मनुष्यबळाचे नियोजन करणे होय. मानव संसाधन नियोजन हे व्यवस्थापनाच्या अनेक कार्यापैकी एक महत्त्वाचे कार्य आहे. त्यामध्ये मनुष्यबळाची गरज व पुरवठा याचा अभ्यास मानव संसाधन नियोजनात केला जात असतो. व्यवसायाची उद्दिष्टे गाठण्यासाठी मानव संसाधन नियोजन हे महत्त्वाचे आहे. तसेच मानव संसाधनाच्या माध्यमातून व्यवसायाला लागणाऱ्या मनुष्यबळाच्या गरजेबद्दल अंदाजा किंवा पूर्वानुमान काढणे म्हणजेच मानव संसाधन नियोजन होय. त्याचा साधा अर्थ जर आपण पाहिला, मानव मानवी संबंधाचा अंदाज बांधणे. त्याचा साधा अर्थ जर पाहिला, मानवी संसाधनाचा अंदाज बांधणे, भरती करणे, कमी व जास्तीचे मनुष्यबळ पाहणे आणि भविष्यातील मनुष्यबळाचा अंदाज घेणे, गुणवान कर्मचारी योग्य वेळी गरजेनुसार उपलब्ध होण्यासाठी मनुष्यबळाचे नियोजन करणे म्हणजेच मानव संसाधन नियोजन आहे. त्याची सोपी व्याख्या जर पाहिली, योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य पात्रतेचे आवश्यक तेवढे मनुष्यबळ उपलब्ध करणे म्हणजेच मानव संसाधन नियोजन होय. ग्लिसर यांनी तयार केलेली एक व्याख्या आहे. ते असं म्हणतात, मानव संसाधन नियोजन अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये पूर्वानुमान करणे, क्रियान्वयन करणे आणि नियंत्रण ठेवणे म्हणजे मानव संसाधन नियोजन होय. मानव संसाधन नियोजनाचे वैशिष्ट्य आणि उद्दिष्टे आपल्या अभ्यासक्रमाला नसले तरी मी फक्त त्याचे पॉईंट तुम्हाला वाचून दाखवणार आहे किंवा सांगणार आहे. वैशिष्ट्यामध्ये पहिलं आहे व्यवस्थापनाचे एक महत्त्वाचं कार्य आहे. 2. कर्मचारी मागणी व पुरवठा संबंधी नियोजन करणे. 3. कर्मचाऱ्यासंबंधी सर्व कृतीचे नियोजन करणे. 4. मानवी संसाधनाच्या मागणीच्या संभाव्य वृद्धी व वर्तमान पूर्तीचे अध्ययन करणे. नंबर 5. मानव संसाधनाचे सर्व कार्याचा समावेश करून कार्य करणे. नंबर 6. विविध पद्धतीद्वारे कर्मचाऱ्याबद्दल नियोजन करणे. नंबर 7. कर्मचाऱ्याबद्दलच्या सर्व बाजूचा विचार करणे. आता मानव संसाधनाचे उद्दिष्ट जर पाहिले तर पहिलं आहे पूर्वानुमान काढणे किंवा अंदाजा बांधणे. नंबर 2. कर्मचारी प्रशिक्षण व विकास. नंबर 3. कर्मचाऱ्याची निवड प्रक्रिया ठरविणे. नंबर 4. मनुष्यबळावर नियंत्रण ठेवणे. नंबर 5.
कर्मचारी कल्याण योजना आखणे. नंबर 6, योग्यता प्राप्त कर्मचारी निवड आणि निश्चिती करणे. अशा प्रकारचे उद्दिष्ट वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये मानव संसाधन नियोजनाचे फायदे. मानव संसाधन नियोजनामुळं HR मॅनेजरच्या नियोजनामुळं व्यवसायाला अनेक स्वरूपाचे फायदे होत असतात. त्यापैकी काही मोजके फायदे आपण या ठिकाणी पाहूया. नंबर 1चा पहिला फायदा आहे नैसर्गिक व वित्तीय नियोजन प्रभावी ठरते. मानव संसाधन नियोजनाच्या माध्यमातून नैसर्गिक आणि वित्तीय स्वरूपाचं नियोजन करणे प्रभावी ठरू शकते. हा पहिला फायदा आहे. दुसरा फायदा आहे कुशल मानवी बळाचा तुटवडा पडणार नाही. मानव संसाधन नियोजन योग्य ठेवल्यास कुशल स्वरूपाचं मनुष्यबळ तुटवडा पडणार नाही आणि नेहमी हे मनुष्यबळ उपलब्ध होत राहील. तिसरा फायदा आहे मानव संसाधनाचा सर्वोत्तम उपयोग. मानव संसाधन नियोजनाच्या सहाय्याने मनुष्यबळाचा सर्वोत्तम किंवा जास्तीत जास्त उपयोग करून घेणे शक्य होत असते. चौथा आहे मानव संसाधनाच्या भविष्यकालीन गरजेचा अंदाज. मानव संसाधनाची भविष्यकालीन काय गरज आहे, किती स्वरूपाचे कर्मचारी लागणार आहेत याचा अंदाजा येण्यासाठी देखील मानव संसाधन नियोजन हे फायद्याचं ठरत असतं. त्यानंतर उपक्रमाची वाढ, विस्तार व विकास. व्यवसायाची वाढ करणं, व्यवसायाचा विस्तार करणं व व्यवसायाचा विकास करणं या तिन्ही बाबीसाठी मानव संसाधन नियोजन फायद्याचं ठरू शकत असतं. त्यानंतर अतिरिक्त मनुष्यबळाचा योग्य वापर. बऱ्याच व्यवसायामध्ये अतिरिक्त मनुष्यबळ असतं, तर या अतिरिक्त मनुष्यबळाचा या नियोजनाच्या माध्यमातून योग्य वापर घेतला जात असतो. त्यानंतरचा पॉईंट आहे प्रशिक्षण व विकास कामांना गती. कर्मचाऱ्याच्या बाबतीत मिळत असणारं, कर्मचाऱ्यांना दिल्या जात असणारं प्रशिक्षण व त्यांचा विकास कामांना गती मिळण्याचं काम या मानव संसाधन नियोजनाच्या माध्यमातून होतं. त्यानंतरचा 8वा फायदा आहे वित्तीय व्यवस्थापनात निश्चितता येते. वित्तीय व्यवस्थापन म्हणजे आर्थिक नियोजन, आर्थिक व्यवस्थापन. मानव संसाधन नियोजनाच्या माध्यमातून व्यवसायामध्ये वित्तीय नियोजन किंवा वित्तीय निश्चितता तयार करता येत असते. त्यानंतर 9वा पॉईंट आहे कर्मचाऱ्यांच्या बदलत्या मानसिकतेचा अंदाज. मानव संसाधन नियोजनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्याची बदलती मानसिकता काय आहे, या बदलत्या मानसिकतेचा अंदाजा घेऊन या कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणं, त्यावर उपाययोजना करणं मानव संसाधन व्यवस्थापनाद्वारे शक्य होत असतं. त्यानंतर 10वा मुद्दा आहे प्रतिकूल परिस्थितीत कर्मचाऱ्यावर बेकारीची संकट टाळता येते. सर्वच वेळेला कर्मचाऱ्यांना चांगली स्थिती उद्योगात राहील असं नाही. बऱ्याच वेळेला प्रतिकूल परिस्थिती आणि अनुकूल परिस्थिती असतात. अशा प्रतिकूल परिस्थितीत किंवा वाईट परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यावर बेकारीची वेळ येणार नाही, बेकारीचं संकट येणार नाही, यासाठी देखील मानव संसाधन नियोजन महत्त्वाचं असतं. त्यानंतर स्पर्धेच्या काळात टिकून राहण्यासाठी मानव संसाधन नियोजनाच्या माध्यमातून व्यवसायाला स्पर्धेच्या काळात टिकून राहण्यासाठी मदत होत असते. यासाठी देखील मानव संसाधन नियोजन हे फायद्याचं ठरत असतं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण मानव संसाधन व्यवस्थापनाचा अर्थ, व्याख्या, त्याचे उद्दिष्ट, वैशिष्ट्य आणि मानव संसाधनाचे नियोजनाचे फायदे पाहिलेले आहेत. आपण आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये, ऑनलाईन टीचिंगमध्ये आपण मानव संसाधन नियोजनावर परिणाम करणारे किंवा प्रभाव टाकणारे घटक कोणते आहेत याचा आपण अभ्यास करूया. मानव संसाधन नियोजन करत असताना काही घटक असे असतात ते मानव संसाधन नियोजनावर परिणाम करत असतात. मानव संसाधन नियोजनावर प्रभाव टाकणारे किंवा परिणाम करणारे कोणते घटक आहेत याचा थोडक्यात आढावा आपण
आजच्या तासिकेमध्ये घेऊया. मानव संसाधन नियोजनावर प्रभाव टाकणाऱ्या घटकामध्ये पहिला घटक आहे संघटनेचा प्रकार आणि संघटनेची रणनीती. व्यवसायाचं, संस्थेचं, संघटनेचं स्वरूप कसं आहे, त्या व्यवसायामध्ये कोणतं उत्पादन केलं जातं, त्या ठिकाणी कशा प्रकारची रणनीती आखल्या जाते, व्यवसायाचं स्वरूप खाजगी आहे, सार्वजनिक आहे, सामाजिक आहे, सहकार्य तत्वावरचं आहे, यासोबतच संघटनेचे प्रकार कसे आहेत, तिथं कोणत्या स्वरूपाचं उत्पादन होतं आणि तिथं कशा प्रकारची रणनीती आखल्या जाते, यावर कर्मचाऱ्याचं नियोजन ठरवावं लागत असतं. म्हणून संघटनेचा प्रकार आणि संघटनेची रणनीती हे मानव संसाधन नियोजनावर प्रभाव टाकणारा पहिला घटक आहे. दुसरा घटक आहे संस्थात्मक किंवा संघटनात्मक विकास चक्र आणि नियोजन. आता संस्थात्मक किंवा संघटनात्मक विकास चक्र म्हणजे संस्था कोणत्या विकासाच्या टप्प्यावर आहे, 0 टप्प्यावर आहे, विकसित टप्प्यावर आहे, विकसनशील टप्प्यावर आहे का आता विकासाच्या मार्गावर आहे. हा संघटनेचा विकासाचा कोणता टप्पा आहे हा प्रभाव टाकणारा घटक आहे. उदाहरणार्थ विकास मार्गावर असणारी एखादी जर संस्था असेल तर अशा संस्थेला कर्मचाऱ्याच्या बाबतीत वाढीव स्वरूपात नियोजन करावं लागत असतं. म्हणून संस्थेचं विकासाचं स्वरूप कसं आहे हे परिणाम करणारा घटक आहे. तिसरा घटक आहे पर्यावरणीय अनिश्चितता. व्यवसायामध्ये नैसर्गिक स्वरूपाच्या व कृत्रिम स्वरूपाच्या पर्यावरणाच्या अनिश्चितता निर्माण होतात. अनेकदा स्थिती बिघडत असते. राजकीय व सामाजिक बदलामुळे अनिश्चितता तयार होत असते. टाळेबंदी होती, संप होती, अनेक लोक सेवानिवृत्त झाल्यावर मिळत नाहीत. अशा अनेक बाबी अनिश्चित स्वरूपाच्या मानव संसाधन नियोजनावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये येत असतात. त्यानंतर आहे चौथं वेळ नियोजन किंवा वेळेचे क्षितिजे. वेळेचं नियोजन म्हणजे कोणत्या वेळेला कोणतं नियोजन करावं लागतं हे मानव संसाधन नियोजनावर परिणाम करणारा घटक आहे. मानव संसाधन नियोजनामध्ये कोणत्या वेळी कोणता निर्णय घेणे आवश्यक आहे याची माहिती योग्य वेळी योग्य स्वरूपाच्या निर्णयाद्वारेच होऊ शकते. म्हणून वेळेचं नियोजन देखील मानव संसाधन नियोजनावर परिणाम करणारा घटक आहे. त्यानंतर माहितीचा प्रकार, अंदाजा व माहितीची गुणवत्ता हा देखील परिणाम करणारा घटक आहे. माहितीचा प्रकार, अंदाजा व माहितीची गुणवत्ता जर पाहिली, कर्मचारी गरजेची माहिती काढावी लागते, त्याचा अंदाजा बांधावा लागतो. गुणवत्तापूर्ण कर्मचाऱ्याची उपलब्धता कशी करावी याचं नियोजन करावं लागतं. म्हणून कर्मचाऱ्याच्या बाबतीत माहिती घेणं, त्याचा अंदाजा बांधणं आणि माहितीसाठी लागणारे गुणवत्तापूर्ण कर्मचारी नेमणं हा देखील एक मानव संसाधन नियोजनावर प्रभाव टाकणारा घटक आहे. त्यानंतरचा घटक आहे कामगार बाजार. बाजारामध्ये कोणत्या स्वरूपाचे, कोणत्या पात्रतेचे कर्मचारी आहेत, कोणत्या कर्मचाऱ्याचा तुटवडा आहे याचा अंदाजा कामगार बाजारातून घेणे गरजेचे असते आणि त्यानुसार आपल्याला मानव संसाधन व्यवस्थापकाला नियोजन करावं लागत असतं. म्हणून कामगार बाजार हा देखील परिणाम करणारा घटक आहे. त्यानंतर रोजगाराची उपलब्धता आहे. रोजगार किती मिळतील, किती मिळणार नाहीत याची उपलब्धता परिणाम करणारा घटक आहे. त्यानंतर समाजात होणारे बदल देखील मानव संसाधन नियोजनावर परिणाम करणारा घटक आहे. बऱ्याच समाजामध्ये अशी मानसिकता आहे कामावर जावं किंवा जाऊ नये, गेलं तर तिथं टिकून राहावं किंवा टिकून राहू नये, असे सामाजिक बदल देखील परिणाम करणारा घटक आहे. त्यानंतर लोकसंख्यामधील बदल आणि शिक्षण. लोकसंख्येमध्ये होत असलेला दिवसेदिवसचा बदल, आपण नांदेडला नोकरी करावी, औरंगाबादला करावी, पुण्याला करावी, मुंबईला करावी, बेंगलोरला करावी, परदेशात करावी, अशी लोकसंख्येमध्ये होत असणारा बदल आणि
त्या लोकांच्या अंगी असणारं शिक्षण हा देखील मानव संसाधन नियोजनावर परिणाम करणारा घटक आहे. तर अशा पद्धतीनं मानव संसाधन नियोजन आणि मानव संसाधन नियोजनावर परिणाम करणारे किंवा प्रभाव टाकणारे घटक आपण आजच्या पिरियडमध्ये पाहिलेले आहेत. या घटकाशिवाय देखील घटक आहेत, परंतु सर्वसाधारणपणे मानव संसाधन नियोजनावर प्रभाव टाकणारे आणि परिणाम करणारे हे खालील घटक आहेत. याबद्दल मी माहिती तुम्हाला दिलेली आहे. आजचा या ऑनलाईन सेशनचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. नमस्कार.